नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। हसत खेळत राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे, आयुष्य परत परत नाही लक्षात ठेवायचं आणि काही जरी झालं तर घरगुती उपाय जास्त करायचे। करणार की नाही? हा, करायलाच पाहिजे। कारण कसं आहे माहिती का, जुनं ते सोनं, आमचंही तेच मत आहे। आमचे विचार नव्हेत पण उपचार मात्र जुने, जुन्या पद्धतीचे उपचार। निसर्ग एवढी ताकद कुणाकडे नाही, निसर्ग एवढी देणगी कोणी देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या। निसर्गामध्ये प्रत्येक आजारावरती तुम्हाला काही ना काहीतरी दिलेलं आहे। एक गोष्ट सांगा, परमेश्वर तुम्हाला अडचणी आणतो का आणतो माहितीये का? कारण तुमच्याकडे लक्ष असते, तुम्हाला पुढं जाण्यासाठी ती एक संधी असते, हे लक्षात घ्या। ते समजून घ्यायला पाहिजे। कुठल्या आजाराला घाबरू नका। हे कॅन्सर, शुगर, थायरॉइड हे का बारके रोग नाही तो, ते व्हायसाठी लय मोठी लक्षणं लागतात। 5 लक्षणं असतात, टोटल 5 लक्षणं, त्यातली किमान 3 लक्षणं आपल्यात असायला पाहिजे। शुगरची 3 लक्षणं सांगा बरं। 1994, 95, 96 सालची 8वी, 9वी, 10वीची पुस्तकं काढायची आणि त्यामध्ये शुगरची लक्षणं, मधुमेहाची लक्षणं तुम्ही बघायची। त्यातलं एक जरी दिसलं ना तुमच्याकडे, या माझ्याकडे मी बरं करून देतो, चॅलेंज आहे माझं, चला। एक जरी दिसलं तरी पहिलंच लक्षण आपल्याला माहिती असायला पाहिजे, ते वाचा, मी सांगणार नाही, नाहीतर लगेच बघायला चालू करा, दिसतंय का, दिसतंय का। हे शंकेनच माणसं मारायला लागल्यात। कुठल्याही प्रकारच्या आजाराला घाबरू नका, पहिलं लक्षण असली पाहिजेत। आणि निसर्ग इतका देणगीदार कुणी नाही मोठा। आता एवढे सगळेजण लोक तुम्ही बसलाय, एवढ्या सगळ्यांना ऑक्सिजन आहे की नाही? विकत घेताय? हे दवाखान्यात विकत घ्यायचं असतं एवढ्यानंतर नेत्यांना फोन करायला लागला असता पहिला, साहेब आम्हाला तेवढं तेवढं द्यायला बघा की, बरोबर आहे का नाही? कोविड मध्ये बघितलं आपण, मिळाला का ऑक्सिजन? ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून माणसं मिलीत। तुम्हाला आहे का इथं मरायला लागलाय का कोण विदाऊट ऑक्सिजन? हे कोण द्यायला लागलंय तुम्हाला? निसर्ग द्यायला लागलाय, लक्षात घ्या। निसर्ग एवढा देणगीदार कोणी नाही, पैसे मागतो का त्याचं? आज एवढ्या सगळ्यांना ऑक्सिजन मिळतं, आहे का पैसे रुपये द्यायला लागलाय का तुम्ही? त्याचं मत एकच आहे की तुम्ही आम्हाला जपा, आम्ही तुम्हाला जपतो, बस। फक्त निसर्गाला जपायचं, आणि निसर्ग एवढी देणगीदार आणि निसर्ग एवढा मोठ्या ताकदीचं कुणी नाही, लक्षात घ्या, कुणी नाही। म्हणून निसर्गावरती भरोसा ठेवा। आणि साध्या साध्या गोष्टी सांगतो, माता भगिनींना विनंती करतो, हे बीपी, शुगर, थायरॉइड तुम्हाला पण सांगतो, सगळं डोक्यातनं काढा। हे सगळं तुम्ही फक्त डोक्यातनं काढा, शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील, सदैव। कुठल्याही प्रकारे तुम्हाला काही असू दे। आणि आम्ही मोठं काम करत नाही, याला कृपा करून टाळ्या वाजवू नका। माणसानं माणसासाठी करायचं नाही तर मग करायचं कुणासाठी? बरोबर आहे का नाही? हे आम्ही काय करतोय माहिती का, प्रत्येक जण माणसं बघा की, बरीच लोक कशामध्ये प्राण्यांसाठी करतात, प्राण्यांसाठी काय करू नका, पाया पडतो। प्राण्यांसाठी एकच करा, त्यांचं त्यांना जगू द्या। तुम्ही त्यांना जगून देत नाही, त्यांचं आयुष्य डिस्टर्ब करताय। कुत्रं पाळायचं, त्याला गॅलरीत बांधायचं, त्याला आयतं खायला घालायचं। आता कुत्र्यांची पण शुगर चेक करतात, माहिती आहे ना तुम्हाला? पाळलेल्या कुत्र्यांची लय डेंजर, त्यांची आमची हजेरी एकातच काढल्या जवळपास। आता ते पाळलेल्या कुत्र्यांना शुगर व्हायला लागली। अहो खरं आहे साहेब, तुम्ही बघा की, त्याला गॅलरीत बांधून ठेवायचं, त्याला सकाळी उठून फिरायला न्यायचं, त्याला दोरी बांधायची आणि मालक काठी घेऊन पुढं, दुसरी कुत्री त्याच्या अंगावर जातील म्हणून। अरे त्यानं तुला का बॉडीगार्ड ठेवला का काय? कुणी कोणाला सांभाळायचं हेच कळत नाही। आणि ही कुत्री कशी असते ना, गॅलरीत गप झोपतात। चोर जरी आला तर म्हणते मालक उठला असेल बाथरूमला, ती गप एक डोळा उडून बघतोय, दुसरा उघडायचा बी त्याला कंटाळा असतो। गल्लीतलं बघा, अक्कड गल्लीचं रक्षण करतंय, 100 घरं असू द्या, कुणाला येऊ देत नाही, कोण खायला घालत नाही, काय नाही, तरी मी गल्ली माझ्या भावाची आहे म्हणून आयगे करत नाही, लक्षात घ्या। वाव 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 रात्रभर धुरळा पडते, कोण येईल का? गल्लीतलाच माणूस फक्त यायचा, दुसरा कोण तिरायत माणूस येऊ शकतोय का घरात? गल्लीत कोण? ते कुणाच्याच मालकीचं नसते, पण त्याच्या मालकीचं सगळी गल्ली असल्यासारखं राहते, घरं माझीच आहेत, बरोबर आहे ना? का त्याच्या नावाचा उतारा निघतो गल्लीचा, हे माहित नसते। आणि आम्हाला मात्र लय घाणेरडी सवय, खरं सांगायचं लय घाणेरडी सवय। म्हणून हे आजार बिजार काढून टाका बरं का। चांगली वेळ असल्यानंतर सगळेजण तुम्हाला असतात, पण ज्यावेळेस तुम्ही आजारी पडताय, ज्यावेळेस तुमच्या वाईट वेळ येते ना, त्यावेळेस कुणी नसतंय, कुणी नसतंय। जब अच्छा समय होता है तो हर कोई दोस्त बनना चाहता है।
जब अच्छा समय होता है तो हर कोई दोस्त बनना चाहता है, लेकिन बुरा वक्त जब आता है तो साला शेर को भी कुत्ता घेर लेता है. हे लक्षात ठेवा. म्हणून आपण कसं आहे, वाघ असतो तरी कधी कधी वाईट वेळ आल्यानंतर कुत्री सुद्धा आपल्या अंगावर येतात. म्हणून वाईट वेळ येऊनच द्यायची नाही. काय वाईट वेळ का आणायची? माणूस वाईट नसतो, वेळ वाईट येते त्याच्यावरती. कुणी असू दे, चोर असला तरी त्याच्यावरती वाईट वेळ येते. तो माणूस मूळचा वाईट नसतो. माणसाला प्रत्येकाला कळते चांगलं काही नाही वाईट काय. चोर असू दे, कुणी असू दे, दरोडेखोर असू दे, कुणी असू दे, त्याला सगळ्याला माहिती असते की चांगलं काय आणि वाईट काय. फक्त त्याच्या विचारांमध्ये फरक असतो. तुम्ही चांगले विचार ठेवा, आम्ही तुमच्या सोबत आहे. काय वाटेल ते होऊ दे, विनंती करतो खरंच. आणि कुठलाही आजार असू दे, काय घाबरायचं नाही आजपासून. माता भगिनींना विनंती करतो, जर केस गळतीचा प्रॉब्लेम असेल, स्त्रियांचं सौंदर्य सगळं केसांमध्ये जास्त असतं बरं का. ते पार्लरमध्ये जावा, मी नको म्हणत नाही, मला मारतीलच मला वाटतं. नाही सोडणार नाहीत मला. मला माई नाही तर ठेवूनच पळून जायला पाहिजे. सुंदर दिसावं प्रत्येकाचा अधिकार आहे, पण ही केसांसाठी ज्या ट्रीटमेंट्स घेतात ना, हे पहिलं बंद करायचं. हो का, घरचं जेवण आणि हॉटेलचं जेवण यात फरक आहे. तसं तुम्हाला सांगतो, तुम्हाला पण सांगतो, आपल्याला जर केस, मला बरेच लोक म्हणतात माझे केस डुप्लिकेट आहेत. काय सांगायचं आता? हो खरंच अहो, काय सांगायचं. युट्यूबवरती बघितलं ना, लय जण म्हणतात अहो केस तुमचं ते पॅच छान दिसतो. हा केस पेरल्यात का? पेरायला ते काही शेती केली आहे का मी? ओरिजिनल आहे. आईनं मारून मारून तेल लावले म्हणून अजून ओके आहे ना. नाहीतर या वयात केस राहत नाही. तसं काय मी लय म्हातारा नाही आहे. पण असो, चला, सुंदर दिसणं प्रत्येकाचा अधिकार आहे. तसं तुम्ही सुंदर दिसायला पाहिजे. आपणही हँडसम दिसायला पाहिजे आहे ना. ब्युटिफुल नाही, हँडसम. लक्षात घ्या, आपण हँडसम दिसलं पाहिजे. नवरा कसा असला पाहिजे, बायकोला कसं वाटतंय, डॅशिंग पाहिजे. पाहिजे का नाही? नाहीतर हे असं चालतंय, काय उपयोग आहे याचा? मग बायको एक तर पुढं जाते, नाहीतर मागं राहते. जाऊ दे म्हणते ह्याच्यानं किल्ली दिलेलं. हे ना पटकन असं केलं तर वाटतं पाठीमाला लातच घालावी असं. नाकात बोलणं काय काय कर. कसा पाहिजे? डॅशिंग पाहिजे, हँडसम पाहिजे. पाहिजे का नाही पाहिजे? हां, आणि करू शकता, तुम्ही करू शकता. आपल्याला माहिती असते, नवऱ्याला फक्त कौतुकाची गरज असते बघा, बाकी काही नाही. नवऱ्याला पोट पुढं आलेलं असतं, छप्पर उडालेलं असतं, माहिती आहे आपल्याला. तरी सुद्धा काय म्हणायचं, दिवसांदिवस तुम्ही लहानच वाटायला लागला. असं लगेच पोट आत वाढतंय बघा, असंच उभारतंय तुमचं, असंच उभारतंय हायवे करणं. आरशासमोर जाऊन नसले तरी शोधून शोधून बघणार कुठं राहिल्यात का एका दुसऱ्या. येताना तुम्हाला साडीच, संध्याकाळी घरी येताना साडीच घेऊन येणार. बघा की काय लागते त्याला नातं टिकवायला, आहे का नाही. तर असं चला, तर आपण हँडसम व्हायला पाहिजे, डॅशिंग दिसायला पाहिजे, हँडसम व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यासाठी घरगुती उपाय सांगतो थोडे, पटपट पटपट लक्षात ठेवायचं. नाही लक्षात राहिलं तर मराठी वैद्य चॅनल आहे, त्याच्यावरती बघायचं. यूट्यूब काढायचं, त्याच्यावरती बघायचं, तुम्हाला सगळं मिळेल. नाही झालं तर इथं फोन नंबर दिलेत बघा, मोबाईल नंबर आहेत, लँडलाईन नंबर आहेत, त्याच्यावरती फोन करायचा आणि विचारायचं. आणि त्याच्यावरती घरगुती उपाय जास्त करायचे. चला, तर केसांसाठी तुम्हाला सांगतो, पहिलं हे रंगरंगोटी करणं बंद करायचं. परवा तर एक ताई आल्या होत्या, इकडं कलर पट्टा वेगळा वाढला, इकडं वेगळा वाढलाय. मला वाटलं काय ते स्पीड ब्रेकर वरती पडली होती का काय, कुणास ठाऊक. मध्ये काळा पट्टा, तोवर इकडं तांबडा पट्टा, तोवर इकडे ते पोपटी कलरचा, तोवर निळा पट्टा. मला वाटलं ते पहाडी पोपट आला का काय अंगावर, कुणास ठाऊक. ते पहाडी पोपटला कसं 7 रंग असतात, तसं 7 रंग ओढून आणले होते. काय सांगायचं. तर असलं काय करायचं नाही. हे केमिकलमुळे ना खूप त्रास होतो बरं काय, पूर्ण मग कार्यक्रमच होऊन जातोय. केस गळतीसाठी काळजी करू नका. केस गळती तुम्हाला वाटते ना, माझे केस खूप चाललेत, केस खूप चाललेत, मुळासहित केस जात नाही. तुम्ही केस गळती, तुमचा तुटलेला निघालेला केस गळतीतला केस घ्यायचा, बघायचा त्याला मूळ कुठं आहे का बघा बरं. मूळ असतं, पांढरं मूळ असतं, घट्ट एवढं मोठं, माहिती आहे ना. ते असतं का? आपले पण केस गळती होते, आहे का मूळ गेलं का? मूळ इथंच थांबतंय. फक्त केसांना ते कसं असते, मुळांना वजन जास्त सहन नाही झालं तर ते केस तुटून निघतात. पालीच्या शेपटीसारखा कार्यक्रम आहे. वेट जास्त झालं की मधून तुटून जातात, ते मुळांच्या जवळून तुटतात आणि ते केस निघून जातात. पण मुळं जात नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळं केस गळतीसाठी पहिली गोष्ट टेन्शन घेणं बंद करायचं. उष्ण पदार्थ खाणे टाळायचं सगळ्यांनीच. उष्ण पदार्थ थोडे कमी खायचे.
खावा, खाण्याबद्दल काय नाही, पण लिमिटमध्ये खायचं जेणेकरून उष्णता वाढू नये. आणि केसांसाठी काय करायचं, लिंबू खातो आपण, साल फेकून देतो ना, आजपासून फेकायची नाही. लिंबूची साल घ्यायची, थोडंसं तूप घालायचं त्याच्यात, हे मिक्सरला वाटून घ्यायचं, पेस्ट तयार होते. ती पेस्ट केसांच्या मुळांना मॉलिश करायची मस्तपैकी. 10 मिनिटं थांबायचं आणि 10 मिनिटांनी धुवून टाकायचं. ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून केस गळती बंद करून बघा. अजून तुम्हाला सांगतो, आवळाचं तेल तयार करायचं. साधं खोबरेल तेल घ्यायचं, त्याच्यात मोर आवळा असतो ना, मोठा आवळा, माहिती आहे का नाही, मोर आवळा त्यात घालायचा, चिरून घालायचा आणि ते तेल कडक उकळवायचं. हिरव्या रंगाचं तेल तयार होते. वस्त्रगाळ करायचं हे तेल आणि आठवड्यातून 2 वेळा आपल्या केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत केस गळती होणार नाही. केस लांब सडक सिल्की जसे तुम्हाला पाहिजेत ना, असे बल्की पाहिजेत ना, तशा पद्धतीचे केस होतात. मी स्वतः यूज करतो. आणि त्याच्यावरती फोन करा, लँडलाईन नंबर आहे त्याच्यावरती फोन करा आणि मग तुम्ही बघा की तुम्हाला त्याचा इलाज आणि त्याचा रिझल्ट फक्त वैपिन घेऊन करायचा. ओके.